विशेष सर्वसाधारण सभेमध्ये त्यांचा विषय होता की बाबा विलक्षण घ्या म्हणून आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये तो विषय घेतला. त्यानंतर मग आम्ही एमडी जो भरला तो एमडीचा एक विषय घेतलेला होता. त्यानंतर त्यांचा प्रश्न होता की निवडणूक लावा. मग आम्ही कायद्याप्रमाणे 2021ला आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवलेलं होतं. त्या हिशोबाने म्हणजे विलक्षणच्या अगोदर म्हणजे 4.5 वर्षामध्येच आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे विलक्षण अथॉरिटीकडे पत्र दिलेलं होतं. त्यानुसार मग त्यानंतर ते कोर्टात गेले. कोर्टात गेल्यानंतर मग सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलं की बाबा विलक्षण घ्या म्हणून या विषयावर आम्ही ती विशेष सर्वसाधारण सभा घेतली. विषय असा होता की बा शेतकऱ्यांचं जो ऊस गाळप होतोय आजूबाजूच्या कारखान्यात जाऊन तो त्यांचा फार हाल होतो आणि त्यांना ते पैसे पूर्ण मिळत नाही. आमचा कारखाना चालू झाला म्हणजे मग शेतकऱ्यांना पूर्ण पेमेंट मिळेल. या तालुक्यात अमरीशबाईंच्या आशीर्वादाने खूप पाणी आहे, शेती चांगली आहे, शेतकरी चांगले आहेत, ऊस पिकवणारे आहेत आणि भाईसाहेबांच्या आशीर्वादामध्ये तो कारखाना या वर्षाला चालू होणारच आहे. त्याबद्दल काही दुमत नाही. शेतकऱ्यांचं सगळं काही आलबेल व्हायला पाहिजे या हिशोबाने भाईसाहेब प्रयत्न करतायत आणि सगळ्या कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि त्या हिशोबाने मग आम्ही आज जनरल विशेष सर्वसाधारण सभा घेतलेली होती. मी ॲडव्होकेट गोपाल सिंग रणजित सिंग राजपूत. तर मी शिरपूर सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे. आज रोजी म्हणजे 24/6/2026 रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आलेली होती. तर विशेष सर्वसाधारण सभेमध्ये प्रामुख्याने जे विषय घेण्यात आलेले होते की त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय असा होता की एमडीची नियुक्ती करणे. दुसरा विषय होता की या कारखान्याचं आजपर्यंत ऑडिट झालेलं नाही गेल्या 10-12 वर्षापासून. तर त्याचं ऑडिट साठी ऑडिटर नेमणे आणि त्याचप्रमाणे 2023ला जी अमेंडमेंट झालेली मल्टीस्टेट ऍक्ट मध्ये त्या मल्टीस्टेट ऍक्टच्या अमेंडमेंट प्रमाणे ती कार्यवाही पूर्ण करणे, त्या पद्धतीने व्हायलाच करणे. तर या विषयाप्रमाणे त्यांनी मीटिंग बोलवलेली होती. परंतु मीटिंग जेव्हा सुरू झाली त्यावेळेस आमचं असं म्हणणं होतं की बा यांची मुदत जी आहे या संचालक बोर्डाची मुदत ही 2021लाच संपलेली आहे. 2021ला संपल्यानंतर यांना कुठलीही पद्धतीची मुदत वाढ मिळाली आणि त्याचप्रमाणे 2023ला कायद्यामध्ये सुद्धा अनेक अमेंडमेंट झालेले आहेत. तर त्या विचारात न घेता यांनी काय केलं की बा अध्यक्ष हा पूर्वी जो चेअरमन होता त्याला अध्यक्ष नेमलं. तर सभासदांमधून हा अध्यक्ष त्याच वेळेस निवडला गेला पाहिजे का, परंतु तसं न करता यांनी तशा पद्धतीने मीटिंग चालवण्याचा प्रयत्न केला. कुठलेही विषय हे चर्चेला घेण्यात आलेले नाहीत, फक्त ते वाचून दाखवले, त्याच्यावर कुठलीही चर्चा घडून आणली नाही आणि या पद्धतीने प्रोसिडिंग बुकला त्यांनी नोंद केलेली आहे. त्या पद्धतीने जर पाहिलं तर ही मीटिंग कायदेशीर दृष्ट्या योग्य नसून ही मीटिंग झाली नाही असं याच्यावरून निष्कर्ष जातो.